झाला ना ब्लाऊज पीस कंप्लीट। तर स्वागत आहे माझ्या मित्र मैत्रिणींनो पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉग मध्ये। तर मी तुम्हाला दाखवणार आहे पैठणी साडी कशी बनते। मी तुम्हाला बोललो होतो की नेक्स्ट व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला पैठणी बद्दल सर्व माहिती देईल। तर आज आपण एका नवीन साडीची सुरुवात करतोय आणि साडी म्हटल्यावर ब्लाऊज पीस तर येणारच ना। तर परत एकदा सांगतोय की आपलं काम हे मशीनचं नाहीये, आपण पूर्ण काम हँडलूम वर्क करतो, म्हणजेच की आपण हाताने विणकाम करतोय। तर मुद्दा असा आहे ही पैठणी साडी बनवायला कमीत कमी 3 महिने लागतात। हा तुम्हाला हे ऐकून खूप आश्चर्य वाटलं असेल ना, पण हे खरं आहे। आणि साडीची प्राइस जर तुम्हाला सांगितली तर तुम्ही म्हणशाल पागल आहे का। जर तुम्हाला पण पैठणी साडी कशी बनते हे जर बघायचं असेल तर पहिला आपल्या आयडियाला फॉलो करा, म्हणजे तुम्हाला रोजच्या रोज अपडेट भेटतील। तर असा हा डिझाईनचा कागद आपण साडीच्या खालच्या बाजूने लावून घेणार आहे। तर तुम्ही बघू शकता आपण हा एक एक तार मोजून रेशीम विणतोय। तर अशा प्रकारे हे असं विणकाम करावं लागतं। आणि ही फुलाची डिझाईन बनवायला मला कमीत कमी 1 ते 1.5 तास लागलेला आहे। आणि बघा झाला ना आपला ब्लाऊज पीस तयार। आपण आता साडीची सुरुवात करणार आहे एका नवीन डिझाईन पासून। आणि हा जर कोणाला पैठणी काम शिकायचं असेल तर बिंदास मला फॉलो करा आणि मेसेज करा। आणि हा साडीची प्राइस मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये सांगणार आहे। तर तोपर्यंत आपल्या भावाला पटापट फॉलो करून ठेवा। भेटूयात मग पुढच्या व्हिडिओ मध्ये। तोपर्यंत बाय बाय।